आकाशातून जमिनीकडे पाहिलं तर मराठवाड्याची वेदना स्पष्ट दिसते. नजरेच्या टप्प्यात येणारी काळ्या आईची विशाल कूस, पण अनेक ठिकाणी अजूनही पेरणीच झाली नाही. ही ड्रोनच्या नजरेतून तुम्ही पाहत असलेली दृश्य धाराशिव जिल्ह्यातली आहेत. कुठे रिकामी शेतं आहेत, कुठे धूळ पेरणी करून पावसाची वाट पाहणारे शेतकरी, तर कुठे उगवलेलं पीकही पावसाअभावी कोमेजण्याच्या मार्गावर. जुलैचा अर्धा महिना संपत आला, पण मराठवाड्यात अजूनही केवळ 64% पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 91% पेरणी पूर्ण झाली होती, म्हणजे एका वर्षात तब्बल 27% घसरण झाली आहे. आकाशातून दिसणारी ही रिकामी शेतं ही केवळ ओसाड जमीन नाही, तर लाखो शेतकरी कुटुंबांची अधांतरी पडलेली स्वप्न आहे. कारण शेतकऱ्याच्या आयुष्यात पाऊस म्हणजे फक्त पाणी नसतं, तो जगण्याचा आधार असतो. आणि यंदा तोच आधार अजूनही मराठवाड्याच्या अनेक भागांना मिळालेलाच नाही. दरम्यान 12 जुलैपर्यंत मराठवाड्यातील जिल्ह्यात किती हेक्टरवर पेरणी झाली आहे, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये 4.76 लाख हेक्टर, जालन्यामध्ये 4.55 लाख हेक्टर, नांदेडमध्ये 4.30 लाख हेक्टर, बीडमध्ये 4.11 लाख हेक्टर, परभणीमध्ये 3.60 लाख हेक्टर, हिंगोलीमध्ये 3.20 लाख हेक्टर, धाराशिवमध्ये 2.64 लाख हेक्टर, लातूरमध्ये 2.52 लाख हेक्टर. दरम्यान 12 जुलैपर्यंत मराठवाड्यात किती टक्के पेरणी झाली आणि गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत किती टक्के पेरणी झाली होती, पाहूया. मराठवाड्यात 12 जुलैपर्यंत 64% पेरणी झाली. गेल्या वर्षी याच दिवशी 91% पेरणी झाली होती. त्यामुळे मराठवाड्यावर दुबार पेरणीचं संकट सध्या घोंघावत आहे.